शंभू, आज आपल्या गाडीच्या कामाचा दुसरा दिवस. आज गॅरेजवर आलतो, पाऊस पडालता ढीग. आज आलेल्या गाडी बघितली, म्हटलं काय कंडिशन आहे बघूया. गाडीपाशी गेलो. काल वेल्डिंगवर गेलतं, बाकीची कामं काल केलती. आज लांबी भरून कलर करायचा होता. गाडीजवळ येऊन बघितलं, मिस्त्रीने दुसऱ्या पेंटरनं लांबी भरून घेतलेली आणि पूर्ण पॅक केलं होतं त्याला. आता म्हणते मिस्त्री पाऊस असल्यामुळे काय बाकी करू शकत नाही आपण, त्यामुळे पॅक करून ठेवायला पाहिजे. की पावसाच्या अगोदर 2 का 3 तास करून ठेवले आधी, तरी पण आता ते पावसामुळे थोडं ओलं झालं आहे. त्याची काय कंडिशन होईल सांगता येत नाही. तरी पण पेंटर म्हणतात ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, होईल. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आलो परत. दुसऱ्या दिवशी कंडिशन बघितली, जरा ओपन वगैरे केलं. त्यानंतर मिस्त्री म्हणतात लगेच या, कलर करा घेऊया, ऊन आहे तोपर्यंत. मग गाडी घेतली आत गॅरेजमध्ये. त्याच्यानंतरनं पेंटरनं आमच्या घासकाम चालू केलं, त्याच्यावर लॅड कलर वाढायसाठी. ती म्हटली तर कलर करायला वेळ लागणार, तोपर्यंत जाऊन या, जेवून आल्याला बघितलं. कलर केलता बऱ्यापैकी पूर्ण, जिथे जर गंजलेलं घासलेलं वगैरे सगळं पूर्ण भावानं ओकेमध्ये केला. ते आता एक 2-3 तासानंतर आपण गाडीची काच चढवायला घ्यायचं. त्यासाठी जरा थोडं थांबून परत कामाला लागायचं. एक 3 तासानंतर परत काच म्हणजे आपण काढलेलं ते हे केलेलं परत साहित्य जोडायला चालू केलं. ते 1 तासभर लागला. त्याच्यानंतर किरकोळ कामं होती. पुढचं ते हे अखंड, त्याच्यानंतर खालचं ग्रिल, ते पूर्ण हा असं सेटअप केल्यानंतर बऱ्यापैकी कामं रात्री झाली. त्यानंतर आतलं जरासं फिटिंग वगैरे होतं, ते पण करायचं होतं. त्यानंतर उरलेलं पुढचं जरा फिनिशिंग होतं, टचअप वगैरे ते केलं. गाडी आपली फिट टू फिनिश. आता आधीपेक्षा गाडीची कंडिशन बघून कसं वाटलं हे नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याबरोबर जोडून राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.